Hello everyone. The new point that we are going to learn about is the vaccines. So the next point will be a vaccine. Actually, it is an antigenic preparation, and in this condition, in present scenario, we are very much aware of the इफेक्ट ऑफ वॅक्सिन. आपण कशासाठी वॅक्सिन यूज करू शकतो, त्याचा काय इफेक्ट असू शकतो, किंवा वॅक्सिनशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी आता आपल्याला या प्रेझेंट कंडिशनमध्ये बऱ्यापैकी माहिती आहे. आता तेच वॅक्सिन आपण थोडं थेरॉटिकली डिस्कस करणार आहे. वॅक्सिन, दिस पॉइंट इज फ्रॉम द लास्ट युनिट नंबर 4. ओके, नाउ वॅक्सिन. व्हॉट इज वॅक्सिन? वॅक्सिन इज अन अँटीजेनिक प्रिपेरेशन. अँटीजेनिक प्रिपरेशन म्हणजे काय, की एक पॅथोजन असेल तर तो पॅथोजन आपण काय करतो, एक तर त्याचा जो डिसीज कॉजिंग ॲबिलिटी आहे तो रिमूव्ह करतो, आपण व्हायरस त्याचं कमी करतो किंवा रिड्यूस करतो, किंवा आपण तो पॅथोजन कम्प्लिटली किल करत असतो. म्हणजे आपण जेव्हा त्याचा व्हायरस रिमूव्ह करतो त्याला आपण ॲटिन्युएशन म्हणतो, किंवा मग कम्प्लिटली पॅथोजन किल करतो. आणि असा जो पॅथोजन आहे की ज्याच्यामध्ये ज्याचे अँटीजेनिक स्ट्रक्चर्स अवेलेबल आहेत ते ॲज अन वॅक्सिन म्हणून आपण बॉडीमध्ये घेतो, इंजेक्ट केलं जातं. आणि मग वॅक्सिन घेतल्यानंतर काय होतं की वॅक्सिन मधला जो डिसीज कॉजिंग ॲबिलिटी आहे त्या पॅथोजनचा तो रिमूव्ह केलेला आपण, बट इट हॅज अन अँटीजन. आणि तो अँटीजन काय करतो, बिकॉज वी नो द डेफिनेशन ऑफ अँटीजन, द सबस्टन्स विच इंड्युसेस द इम्युन रिस्पॉन्स. सो अँटीजन आपण जे वॅक्सिन घेणार आहे त्याचा जो अँटीजेनिक पार्ट आहे, दॅट अँटीजेनिक पार्ट इंड्युसेस द इम्युन रिस्पॉन्स. अँटीजेनिक पार्ट इंड्युसेस इम्युन रिस्पॉन्स. मग काय होतं, अँटीबॉडी प्रोडक्शन होतं. सो इफ सपोज एखादा डिसीज होण्यापूर्वी जर आपण वॅक्सिन घेतला असेल, एक्झाम्पल इफ सपोज वी हॅव टेकन द वॅक्सिन अगेन्स्ट पोलिओ व्हायरस, त्याचं मिनिंग काय की आपण पोलिओ व्हायरसचा जो अँटीजेनिक पार्ट आहे किंवा तो जो किल्ड व्हायरस असेल तो आपण घेतो बॉडीमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होते, मेमरी सेल्स तयार होतात, आणि मग त्या मेमरी सेल्स काय करतात, ते कीप द मेमरी ऑफ द अँटीजन. आता तो अँटीजन आला पण तो डिसीज कॉज करणार नाही, कारण आपण त्याची पॅथोजेनिसिटी रिड्यूस केलेली आहे. पण त्याच्यामध्ये अँटीजेनिक पार्ट आपल्या इम्युन सिस्टीमला इंड्यूस करतो, आणि बिकॉज ऑफ विच त्यामुळे काय होतं की आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होते, कीप्स द मेमरी ऑफ दॅट अँटीजन. आणि सेकंड टाइम जेव्हा एखादा व्हायरस आला किंवा सेम व्हायरस इन्फेक्शन झालं, पोलिओ व्हायरस इन्फेक्शन झालं, तर त्याच्यावेळी काय होतं की आपल्या मेमरी सेल्स ऑलरेडी ॲक्टिवेट असतात. त्याच्यामध्ये काय होतं की लगेच इम्युन सिस्टम ॲक्टिवेट होते, आणि लार्ज अमाऊंट ऑफ इम्युन रिस्पॉन्स और लार्ज इम्युन रिस्पॉन्स कॅन बी डेव्हलप्ड अगेन्स्ट दॅट पॅथोजन. म्हणजे इन्फेक्शन किंवा डिसीज होऊच नाही, इन्फेक्शन होऊ नये, किंवा झालं तरी ते त्या पॅथोजनला किल करावं, यासाठी आपण आपल्या इम्युन सिस्टीमला ॲक्टिवेट करतो बाय टेकिंग वॅक्सिन्स. वॅक्सिनमध्ये आपण अँटीजन घेतो की जो अँटीजन आपल्या बॉडीमध्ये काय करतो, इम्युन सिस्टम ॲक्टिवेट करतो, मेमरी सेल्स सिंथेसाइज होतात, आणि मग त्या मेमरी सेल्स दे कीप्स द मेमरी ऑफ दॅट पर्टिक्युलर अँटीजन. आणि सेम सबसिक्वेंट जेव्हा इन्फेक्शन होतं त्यावेळी त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट काय होतं, इमिजिएटली इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होतो. सो अशासाठी आपण जो पॅथोजन घेणार आहे की ज्याला आपण एक तर कम्प्लीट किल करायला, बघा सिम्पली दोन गोष्टी आहेत. एक तर पॅथोजनला कम्प्लीट किल करायचं, म्हणजे एक्झाम्पल इफ सपोज कोविड-19 व्हायरस आहे, तर कोविड-19 व्हायरसला आपण किल केलं, आणि तो कोविड-19 व्हायरस आपल्या बॉडीमध्ये घेतला, किल केल्यामुळे तो डिसीज कॉज करणार नाही. पण कोविड-19चं स्ट्रक्चर, अँटीजेनिक जे स्ट्रक्चर्स असतील, दॅट विल इंड्यूस इम्युन रिस्पॉन्स. त्यामुळे आपल्या बॉडीला इम्युन स्ट्रक्चर समजलं व्हायरस, आपली बॉडी काय करणार आहे, इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप करणार आहे. आणि मेमरी सेल्स काय करतात की हा कोविड-19 आहे, त्याच्यामध्ये हे अँटीजेनिक स्ट्रक्चर आहे, त्याची मेमरी कीप करतात, आणि त्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा खरोखरचा कोविड-19 व्हायरस बॉडीमध्ये आला तर त्याच्या अगेन्स्ट इमिजिएट इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होतो. म्हणजे इन्फेक्शनचं डिसीजमध्ये कन्व्हर्जन हे प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं, पॅथोजनचं मल्टिप्लिकेशन स्टॉप केलं जाऊ शकतं. दिस इज अ कन्सेप्ट नोन ॲज वॅक्सिन. वॅक्सिन इज प्रिपेअर्ड अँड यूज फ्रॉम लॉंगर ड्युरेशन. इंडियन हिस्ट्री सुद्धा वॅक्सिनमध्ये, म्हणजे इंडियाची सुद्धा वॅक्सिनची पर्टिक्युलर हिस्ट्री आहे. सो इन द वॅक्सिन फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस द ब्रीफ हिस्ट्री ऑफ वॅक्सिन. वॅक्सिनमध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट असतो इम्युनायझेशन. सो दिस इज अ कन्सेप्ट कॉल्ड ॲज इम्युनायझेशन. व्हॉट डज इम्युनायझेशन मीन्स? इम्युनायझेशन म्हणजे काय की ॲक्टिवेशन ऑफ इम्युन सिस्टीम बाय टेकिंग वॅक्सिन. वॅक्सिन किंवा सिम्पली अँटीजन म्हणूया आपण. एखादा अँटीजन जर आपण घेतला बॉडीमध्ये तर तो अँटीजन आपली इम्युन सिस्टम ॲक्टिवेट करतो, त्या मेकॅनिझमला काय म्हणायचं, इम्युनायझेशन. सो इन अ व्हेरी सिम्पल मिनिंग, इन सिम्पल वर्ड्स, इम्युनायझेशन मीन्स इट इज अन ॲक्टिवेशन ऑफ इम्युन सिस्टीम बाय टेकिंग अँटीजेनिक प्रिपरेशन, दॅट इज वॅक्सिन.
सो वॅक्सिन घेऊन किंवा अँटीजेन स्ट्रक्चर घेऊन आपण आपली इम्युन सिस्टम जेव्हा ॲक्टिवेट करतो, इंड्यूस करतो, दॅट फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज इम्युनायझेशन. किंवा आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करतो. इन सिम्पल वर्ड्स, इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करणं म्हणजे इम्युनायझेशन. मग आपण आता डिस्कवरी फर्स्ट बघूया आपण, म्हणजे इन ब्रीफ हिस्ट्री काय आहे वॅक्सिनची, आणि मग त्याच्यानंतर आपण इम्युनायझेशन म्हणजे काय, त्याचे काय टाईप्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार. सो फर्स्ट द हिस्ट्री, ब्रीफ हिस्ट्री ऑफ वॅक्सिन. फर्स्ट इन द, आता ॲक्च्युली आपण स्टार्ट करतोय फ्रॉम दिस पर्टिक्युलर concept. In the year 1718, Lady Mary Montego. So Lady Mary Montego, she was an English aristocrat. She was an English aristocrat. Or yes, she was an English aristocrat. So Lady Mary Montego, she was an English aristocrat. English म्हणजे इंग्लंडमध्ये ब्रिटिश पर्सन. इंग्लिश ॲरिस्टोक्रेट म्हणजे काय, तर ब्रिटिशमध्ये किंवा त्या ज्या कंट्रीज आहेत तिथं जे अप्पर क्लासमधले जे लोक असतात, दोज आर कॉल्ड ॲज ॲरिस्टोक्रेट. उच्चवर्गीय जन आपण म्हणतो. सो अप्पर हाय सोसायटी पीपल्स आर कॉल्ड ॲज ॲरिस्टोक्रेट. सो शी वॉज वन ऑफ द ॲरिस्टोक्रेट. श्रीमंत अशा व्यक्तीपैकी ती व्यक्ती होती. आणि शी वॉज अँड वाईफ ऑफ द ambassador in the Constantinople. So she was a wife of the ambassador in the city called as Constantinople. Now, Lady Mary Montego, she was an English aristocrat, the wife of Constantinople. इथं कन्सेप्ट असा आहे की हर ब्रदर वॉज डाईड बिकॉज ऑफ द पॉक्स व्हायरस. पॉक्स व्हायरसचं इन्फेक्शन झालं होतं, स्मॉल पॉक्स व्हायरस इन्फेक्शन झालं होतं, आणि हर ब्रदर वॉज डाईड इन दॅट पर्टिक्युलर केस. त्याच्यानंतर शी वॉज ऑल्सो इन्फेक्टेड बाय द सेम व्हायरस, स्मॉल पॉक्स व्हायरस, त्यांना सुद्धा इन्फेक्शन झालं होतं. शी गॉट रिकवर्ड फ्रॉम इट. अँड ड्युरिंग दॅट डे की वॅक्सिन एक डेव्हलप झालं होतं. वॅक्सिन म्हणजे काय, ॲक्च्युली वॅक्सिनेशन किंवा वॅक्सिन हा कन्सेप्ट, हा टर्म नव्हता त्यावेळी, पण त्यावेळी कन्सेप्ट होता दॅट इज कॉल्ड ॲज व्हेरिओलेशन. व्हेरिओलेशन म्हणजे काय, इनॉक्युलेशन ऑफ अँड पर्टिक्युलर पॅथोजन. जसं मी आता म्हटलं की वॅक्सिन म्हणजे काय, असं आपण नाही पॅथोजनच घेतो, फक्त त्याची डिसीज कॉजिंग ॲबिलिटी रिमूव्ह केलेली असते. सो असा एक पॅथोजन असेल किंवा त्याचा अँटीजेनिक पार्ट असेल, तो बॉडीमध्ये इंटेन्शनली घेणं. सो इनॉक्युलेशन ऑफ पॅथोजन इंटेन्शनली, दॅट कन्सेप्ट वॉज नोन ॲज व्हेरिओलेशन. तेव्हा त्या कन्सेप्टला व्हेरिओलेशन असं म्हणायचं. आणि त्यावेळेस हा कन्सेप्ट सुरू होता की जर आपण स्मॉल पॉक्स जो पॅथोजन आहे, एखाद्याला इन्फेक्शन झालं असेल स्मॉल पॉक्सचं, तर त्याचे पॉक्सेस डेव्हलप होतात. त्याचं जर आपण लिजेस घेतले आणि ते जर दुसऱ्या बॉडीमध्ये इंजेक्ट केले तर तो पेशंट त्याच्यामध्ये इन्फेक्शन होत नाही किंवा डिसीज होत नाही पॉक्स. हा त्यावेळी कन्सेप्ट होता. त्यावेळी व्हेरी ब्रेव डिसिजन टेकन बाय हर टू व्हेरिओलेट हर चिल्ड्रन्स. त्यांनी त्याचे जे चिल्ड्रन्स होते त्या चिल्ड्रनमध्ये व्हेरिओलेशन म्हणजे तो जो पॅथोजन आहे तो इंजेक्ट करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. नॉट ओनली दॅट पर्टिक्युलर डिसिजन बट शी ऑल्सो एनकरेज अदर ॲरिस्टोक्रेट, जे बाकीचे उच्चवर्गीय लोक होते त्यांना सुद्धा त्यांनी एनकरेज केलं टू टेक सच काइंड ऑफ वॅक्सिनेशन. अँड दॅट वॉज सपोज टू बी अँड नॉट ओरिजिन बट दॅट वॉज सपोज टू बी अँड व्हेरी important initiative in the concept of vaccination. Okay, so she allowed her children to variolate by a smallpox vaccine, and also encourage other people to take the same. Okay, so this was supposed to be the first initiative regarding the vaccine. Then in the year 1798, we all are very much aware of Edward Jenner. जेनर माहिती आपल्याला, एडवर्ड जेनर. ही इज नोन फॉर स्मॉल पॉक्स वॅक्सिन. सो ही डेव्हलप स्मॉल पॉक्स वॅक्सिन. ॲक्च्युली जे ऑथराइज किंवा रिकमेंडेड वॅक्सिन जे होतं दॅट वॉज अ स्मॉल पॉक्स वॅक्सिन. कसं स्मॉल पॉक्स वॅक्सिन डेव्हलप झालं तर ॲक्च्युली काय आहे की एडवर्ड जेनर यांनी ऑब्झर्व केलं की जे मिल्कमॅन असतं, जे मिल्किंग करत असतं ॲनिमलमध्ये, तर त्या ॲनिमलचे जे मेमरी ग्लँड्स आहेत त्याला एक इन्फेक्शन असतं स्टॅफिलोकोकसचं, ज्याला आपण मास्टायटिस म्हणतो.
आणि मग त्यांनी हे ऑब्झर्व केलं की जेव्हा ते मिल्किंग करत असताना तो ते जे स्मॉल पॉक्स किंवा सॉरी ते जे मास्टायटिस कॉज करणारे जे व्हायरसेस आहेत जो स्टॅफिलोकोकस आहे तो त्या मिल्कमॅनच्या हँडवर जातो आणि हँड सरफेसवर काय होतं स्किनवर स्मॉल लिजन्स डेव्हलप होतात. आता जे मिल्कमॅनमध्ये हे ऑब्झर्व केलं की पहिल्यांदा लिजन्स डेव्हलप होतात पण सबसिक्वेंटली पुन्हा मिल्किंग केलं तर लिजन्स डेव्हलप होत नाहीत. याचा अर्थ असा की पहिल्यांदा जेव्हा त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं त्यावेळी लिजन्स डेव्हलप झाले पण सेकंड टाइम पॅथोजन जरी गेला असता तरी तो पर्सन कसा आहे आता इम्युनाइज झाला. पहिल्यांदा अँटीजन गेल्यामुळं तो आजारी पडला डेफिनेटली इन्फेक्शन लिजन्स डेव्हलप झाले पण तिथं मेमरी सेल्स डेव्हलप झाल्या आणि त्यामुळे काय झालं की सेकंड टाइम जेव्हा पुन्हा मिल्किंग केलं त्यावेळी भलेही स्टॅफिलोकोकस बॉडीमध्ये गेला असला तरी देखील त्याच्यामध्ये लिजन्स डेव्हलप झाला नाही कारण मेमरी सेल्स हॅव केप्ट द मेमरी ऑफ फर्स्ट एक्सपोजर. त्यामुळे तिथं इमिजिएटली इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप झाला आणि त्यामुळे काय झालं की इथं इन्फेक्शन पुन्हा सबसिक्वेंट एक्सपोजरला त्यांच्यामध्ये झालं नाही. आणि एक्झॅक्टली सेम कन्सेप्ट वॉज टेकन बाय एडवर्ड जेनर. सो एडवर्ड जेनरने काय केलं की ते जे काऊज होत्या की ज्यांच्यामधून ते मिल्किंग करत होते त्या काऊमधून ते जे किंवा ते जे पर्सन आहेत ज्यांच्यामध्ये लिजन्स डेव्हलप झाले होते ते लिजन्स त्यांनी घेतले त्याचं ड्राईड प्रिपरेशन केलं. डायरेक्टली लिजन्स घेतले कारण त्याच्यामध्ये अँटीजन पॅथोजन असणार ते घेतलं त्याचं ड्राईड प्रिपरेशन केलं आणि दॅट ड्राईड प्रिपरेशन वॉज इंजेक्टेड इन टू अ 8 years बॉय नोन ॲज जेम्स फिप्स. सो या जेम्स फिप्स नावाच्या एका 8 years बॉयमध्ये त्यांनी ते इंजेक्ट केलं आणि मग सबसिक्वेंटली काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये डायरेक्टली एका पेशंटच्या लिजनमधलं पस इंजेक्ट. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी इंजेक्ट केलं ड्राईड प्रिपरेशन असल्यामुळं तिथं लिजन्स डेव्हलप झाले नाही पण जेव्हा सबसिक्वेंट डायरेक्ट पॅथोजन इंजेक्ट केला तरी देखील डेव्हलप झालं नाही कारण पहिल्यांदा जेव्हा ड्राईड प्रिपरेशन घेतलं त्याच्यामध्ये अँटीजन असणार त्यामुळे इम्युन सिस्टम ॲक्टिवेट झाली आणि सेकंड टाइम जेव्हा त्यांनी सॅम्पल घेतलं सॅम्पल ऑफ पेशंट हॅव्हिंग सच लिजन्स तेव्हा त्याच्यामध्ये लिजन्स त्या बॉयमध्ये लिजन्स डेव्हलप झाले नाही. दिस इज सपोज टू बी द ओरिजिन ऑफ वॅक्सिनेशन. इथून पुढे वॅक्सिनेशन हा कन्सेप्ट ओरिजिन झाला किंवा कन्सेप्ट डेव्हलप झाला असं म्हणायला काही हरकत नाही. ओके सो एडवर्ड जेनर for the first time developed the vaccine against smallpox virus and that is the smallpox vaccine. We can call it as the first approved vaccine. Now आता याचा अर्थ असा नाही की याच्या आधी किती वॅक्सिनेशन होतं. इंडिया अँड चायनामध्ये 6th century पासून इन इंडिया अँड इवन इन चायना it is supposed that there is such a dried preparation of smallpox as is taken from 6th century. So फक्त ते कधी कुठल्या म्हणजे ऑन पेपर किंवा कुठल्याही पब्लिकेशन्समध्ये नाही अदरवाईज इंडियामध्ये किंवा चायनामध्ये असे ड्राईड प्रिपरेशन्स आधीपासून घेतले जातात. सो इंडिया बघा मी सांगितलं की इंडिया हॅज अ हिस्ट्री ऑफ वॅक्सिनेशन. Then next, in the year 1879, Louis Pasteur he coined the term vaccine. म्हणजे पहिल्यांदा वॅक्सिन हा टर्म कॉइन केला. त्याच्या आधी वॅक्सिनेशन प्रोग्रामला काय म्हणत होते व्हेरिओलेशन इनॉक्युलेशन ऑफ एन अँटीजन ऑफ पॅथोजन. सो त्यांनी त्याला रिकॉइन केलं एक नवीन वर्ड दिला दॅट वर्ड इज नथिंग बट वॅक्सिन. वॅक्सिन इट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड वॅक्का. Vacca that means cow. So it is derived from the Latin word vacca which means cow. So Edward Jenner यांनी वॅक्सिनचे प्रिपरेशन केलं होतं ते कुठून केलं होतं वॅक्सिन इट वॉज प्रिपेअर्ड फ्रॉम द काउज. सो इन ऑनर ऑफ एडवर्ड जेनर त्यांचं जे काम होतं त्याला रिस्पेक्ट म्हणून त्यांनी इन ऑनर ऑफ एडवर्ड जेनर्स वर्ड टू कॉइन द वर्ड वॅक्सिन बिकॉज वर्क वॉज डन बाय जेनर इट वॉज ऑन द वॅक्सिन फ्रॉम काउज दॅट्स वाय वॅक्का काउ वॅक्सिन. So vaccination word or vaccine word was coined by Louis Pasteur in the 1879. Then next, in the year 1881, immediately after 2 years, in the 1881, Pasteur prepared a vaccine against anthrax bacteria, that is Bacillus anthracis. So he prepared a vaccine and he injected that vaccine into the sheep. So त्यांनी sheepला vaccination केलं with the anthrax bacteria, Bacillus anthracis वॅक्सिन त्यांनी प्रिपेअर करून ते शीपमध्ये इंट्रोड्यूस केलं. Pasteur is also known to produce and rabies vaccine. त्यांनी पहिल्यांदा rabies vaccine सुद्धा प्रोड्यूस केलं आणि ते rabies vaccine it was injected into the human who was bitten by an rabid dog. एका rabid dogनी बाईट केलेला पर्सनमध्ये त्यांनी पहिल्यांदा
रेबीज वॅक्सिन ही सक्सेसफुली इंट्रोड्यूस सुद्धा केली. सो दिस इज अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ द वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन कन्सेप्ट. याच्यामध्ये बरेच कॉन्ट्रिब्युशन्स आहेत, बट आपण हे सगळे कॉन्ट्रिब्युशन स्टडी करू. सो ओव्हरऑल वन्स अगेन आय रिपीट व्हॉट इज मीन बाय वॅक्सिन. वॅक्सिन इज अन अँटीजेनिक प्रिपरेशन. सिम्पली वी टेक एज अँटीजेन टू इंड्यूस टू इम्युनाइज आवर इम्युन सिस्टम. आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा इंड्यूस करण्यासाठी आपण पॅथोजन आहे पण त्याच्या बॉडीलाच रिमूव्ह केलेला असतो, किंवा आपण अँटीजेन फक्त घेतो आणि त्या अँटीजेन आपण बॉडीमध्ये घेत असतो. देर आर डिफरंट वेज बाय विच वॅक्सिन्स कॅन बी प्रोड्यूस. वी विल डिस्कस in the further lectures. Next point that we will be discussing is the immunization. The purpose of vaccination is to immunize, to make our immune system stronger, and that is called as immunization. So आपण वॅक्सिन घेतो म्हणजे काय करतो, आपल्या सिस्टमला आपण इम्युनाइज करतो, म्हणजे आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करतो, ॲक्टिवेट करतो. त्याला आपण काय म्हणतो, इम्युनायझेशन. ओके. सो इम्युनायझेशन कशा पद्धतीने केलं, दोन वेज आहेत तसे. इट कॅन बी डन बाय टू वेज. दॅट इज ॲक्टिव्ह इम्युनायझेशन अँड सेकंड पॅसिव्ह इम्युनायझेशन. पॅसिव्ह इम्युनायझेशन. वॅक्सिन घेणं म्हणजे इम्युनायझेशन करणं, इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करणं, ॲक्टिवेट करणं, हा त्याचा पर्पज आहे. पुन्हा पुन्हा मी ते रिपीट करतो. So immunization can be done by two ways. First, that is active immunization. Second, that is passive immunization. There is difference between these two types of immunization. दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे बघा. इथं ॲक्टिव्ह आहे, इथं पॅसिव्ह आहे. मिनिंग असं, ॲक्टिव्ह मध्ये काय करतो आपण की एक अँटीजन घेतो डायरेक्टली वॅक्सिन म्हणून. वॅक्सिन घेणं म्हणजे एक प्रकारचं ॲक्टिव्ह इम्युनायझेशन. आता वॅक्सिन घेणं याचा अर्थ असा नाही की आपण रेडीमेड अँटीबॉडीज घेतो का, नाही. वॅक्सिन घेतल्यानंतर आपली इम्युन सिस्टम ॲक्टिवेट होते आणि आपली इम्युन सिस्टम जी ॲक्टिव्ह झाली आता, इट स्टार्ट सिक्रेटिंग द अँटीबॉडीज. त्याच्यामुळे काय होतं, आपले अँटीबॉडीज सिक्रेट व्हायला लागतात किंवा आपली इम्युन सिस्टम बाकीचे जे सगळ्या सेल्स आहेत त्या ॲक्टिवेट व्हायला लागतात. सो इथं आपण अँटीजन घेतो, वॅक्सिन घेतो आणि आपल्या इम्युन सिस्टमला ॲक्टिव्ह करतो. इथं इम्युन सिस्टम ॲक्टिव्ह होते आणि मग आपल्या इम्युन सिस्टमला स्ट्रॉंग, म्हणजे जे आपले प्रोडक्ट्स आहेत इम्युन सिस्टमचे ते सिंथेसाइज व्हायला लागतात. म्हणजे इथं इम्युन सिस्टम टेक्स पार्ट. रेडीमेड आपण इम्युनिटी घेत नाही, तर इम्युनिटी तयार करतो, म्हणजे इम्युनिटी तयार करण्यासाठी इंड्यूस करतो. ॲक्टिव्ह पार्ट इज टेकन बाय द बॉडी टू प्रोड्यूस द इम्युनिटी. त्यामुळे आपण त्याला ॲक्टिव्ह इम्युनायझेशन म्हणतो. मग पॅसिव्ह म्हणजे काय असतं, पॅसिव्हमध्ये आपली इम्युन सिस्टम काहीही करत नाही, इम्युन सिस्टम ॲक्टिवेट पण होत नाही. याच्यामध्ये काय केलं होतं, रेडीमेड अँटीबॉडीज आर टेकन. इफ सपोज आय एम इन्फेक्टेड, देन आय विल टेक द अँटीबॉडीज फ्रॉम अनदर पर्सन. सो डायरेक्टली अँटीबॉडीज आर टेकन. त्यामुळे आपली इम्युन सिस्टम इथं ॲक्टिव्ह होत नाही आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह इम्युनायझेशन. काही एक म्हणजे प्रत्येक वेळी आपण पॅसिव्ह इम्युनायझेशन करत नाही, काही केसेसमध्ये हे करावं लागतं, काही इमर्जन्सी केसेसमध्ये. अदरवाईज ॲक्टिव्ह इम्युनायझेशन इट इज सपोज टू बी द बेस्ट वे ऑफ इम्युनायझेशन. So got the difference between active and passive? Active means here the antigen is taken, vaccine is taken, and that activates the immune system. Immune system active होता है, immune system then starts producing the immunity. If the immune system does not become active, immune system चा काही रोल नसतो, काही पार्ट नसतो. Ready-made immunity आपण घेतो in the form of antibodies. So there are two types of immunization: active and passive. First, the active immunization. What mean by active immunization? Active immunization. As I already mentioned, active immunization मध्ये आपण वॅक्सिन घेतो किंवा नॅचरल इन्फेक्शन झाल्यानंतर अँटीजन जो येतो तो आपल्या इम्युन सिस्टमला ॲक्टिवेट करतो आणि मग इम्युन सिस्टम काय करते, इट स्टार्ट प्रोड्युसिंग अँटीबॉडीज अँड अदर इम्युन सेल्स. कधी होतं ॲक्टिव्ह इम्युनायझेशन? दोन पद्धतीने होऊ शकतं. फर्स्ट, नॅचरल इन्फेक्शन. Natural infection. Natural infection, it is also a type of active immunization. म्हणजे काय, suppose a person is infected by Salmonella typhi. Salmonella typhi causes the typhoid. त्यामुळे एखाद्या पर्सनला टायफॉइड किंवा टायफॉइड झाला, पेशंट रिकवर्ड, ट्रीटमेंट घेतली असेल किंवा नॅचरल तो रिकवर झाला,
रिकवर झाला याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये इनफ अमाऊंटमध्ये इम्युनिटी तयार झाली असते, पॅथोजनला कम्प्लिटली डिस्ट्रॉय केलेलं असतं. सो इम्युनिटी तयार झालेली आहे, मेमरी सेल्स त्या साल्मोनेला टायफीच्या अगेन्स्ट प्रोड्यूस झाले असेल. आता पुन्हा समजा काही 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी पुन्हा जर सेम इन्फेक्शन झालं, सेम पर्सन अगेन इन्फेक्टेड बाय साल्मोनेला टायफी, तर अशा वेळी तिथं जो तो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया येऊन लगेच मल्टिप्लाय होऊन पुन्हा डिसीज कॉज करणार नाही. कारण ऑलरेडी पहिल्यांदा इन्फेक्शन झाल्यानंतर काय झालं होतं की इम्युन सिस्टम ॲक्टिवेट झाली होती, मेमरी सेल्स तयार होत्या. आता पुन्हा आला असेल साल्मोनेला टायफी, लगेच इम्युन सेल काय करते, ॲक्टिवेट झालेले आहे, मेमरी सेल्स काय झालं इथं तयार झालेल्या असतात, त्या काय करतात की लगेच आपल्या बाकीच्या सेल्सना ॲक्टिवेट करतात आणि इमिजिएटली द रिस्पॉन्स इज डेव्हलप. त्यामुळे साल्मोनेला टायफी मल्टिप्लाय होत नाही आणि म्हणून इथं आपल्याला तो टायफॉइड सेकंड टाइम इमिजिएटली होत नसतो. अनेक केसमध्ये होतं, एखादा आपल्याला समजा कॉलरा असेल किंवा सेकंड टाइम दुसरं कुठे हेपॅटिटिस असेल किंवा कुठला एखादा डिसीज आहे, पहिल्यांदा जेव्हा होतो त्याच्यानंतर इमिजिएटली लगेच शॉर्ट ड्युरेशनमध्ये सेकंड टाइम होत नाही. का? कारण पहिल्यांदा इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप झालेला असतो आणि तेव्हा जेव्हा पॅथोजन पहिल्यांदा आला, म्हणजे पहिल्यांदा टायफी आला असेल तर इम्युन सिस्टमला माहीत नाही येत पॅथोजन, त्यामुळे पहिल्यांदा तो येणार एस्टॅब्लिश होणार डिसीज कॉज करणार. पण पहिल्यांदा आल्यानंतर जेव्हा आपण रिकवर होतो तेव्हा आपली इम्युन सिस्टम त्याच्या अगेन्स्ट इमिजिएट म्हणजे बऱ्यापैकी ॲक्टिवेटेड असते, तयार असते, त्यामुळे सेकंड टाइम लगेच आला तर लगेच त्याला डिस्ट्रॉय केलं जातं. दिस टाइप ऑफ इम्युनिटी इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह इम्युनायझेशन. नॅचरली होतं हे, सो नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनायझेशन कळतंय. सो नॅचरल काय म्हणतो, कारण आपण इथं आर्टिफिशियल वॅक्सिन घेतले का नाही, कुठला पॅथोजन इंटेन्शनली बॉडीमध्ये घेतलाय का, नॅचरली पॅथोजन आला आणि त्याने आपली इम्युन सिस्टम ॲक्टिव्ह केली. दिस इज कॉल्ड ॲज द नॅचरल ॲक्टिव्ह इन्फेक्शन. आर्टिफिशियल सुद्धा असू शकतं. Active immunization can also be done by artificial way, like best way is vaccination. So vaccine मध्ये काय असतो, तर अँटीजन असतो किंवा पॅथोजन असतो पण किल्ड असतो. सो आपण काय करतो, वॅक्सिन घेतो आणि वॅक्सिन घेतल्यानंतर तो इंटेन्शनली घेतलेला आपण आता, सो दॅट इज कॉल्ड आर्टिफिशियल. नॅचरली आला घेतो नाही, आपण इंटेन्शनली घेतलेला आहे, सो इट इज कॉल्ड आर्टिफिशियल. अँड एकदा तो पॅथोजन बॉडीमध्ये गेला की मग त्याची डिसीज कॉजिंग ॲबिलिटी रिमूव्ह केलेली आहे, पण अँटीजेनिक पार्ट त्याच्यामध्ये असणार. दॅट अँटीजेनिक पार्ट ॲक्टिवेट्स द इम्युन सिस्टम. इम्युन सिस्टम वन्स गेट्स ॲक्टिवेटेड इट देन स्टार्ट सिक्रेटिंग अँटीबॉडीज आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, मेमरी सेल्स सुद्धा तयार होतं. सो दिस इज कॉल्ड एज अन आर्टिफिशियल. सो active immunization can be done by 2 ways. First, that is natural infection can result into activation of immune system. And second, artificial, that is if vaccines are taken, that may also result into activation of immune system, or it can also make our immune system more strong. Active immunization मध्ये काय असतं, तर युजली जेव्हा इन्फेक्शन होतं, इन्फेक्शन झाल्यानंतर आपले जे बी सेल्स आहेत, बी इम्युन सेल्स आहेत, they gets differentiated into memory cells. बी सेल्स ज्या टी सेल्स आणि बी सेल्स ॲक्टिवेट होतात, ते त्यातल्या बी सेल्स ज्या करतात, दे गेट्स डिफरन्शिएटेड अँड प्रोड्युसेस मेमरी सेल्स. अँड मेमरी सेल्स कीप्स द मेमरी ऑफ द फर्स्ट इन्फेक्शन. पहिल्यांदा जे इन्फेक्शन झालं होतं, तो जो अँटीजेनिक पार्ट आहे, त्याचा स्ट्रक्चर आहे, त्याची जी मेमरी ती कीप केली जाते. आणि सेकंड टाइम जेव्हा सेम पॅथोजनचं इन्फेक्शन होतं त्यावेळी काय होतं, इमिजिएटली इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होतो आणि त्यामुळे त्या इन्फेक्शनला डिसीजमध्ये कन्व्हर्जन होतं. That is an advantage of active immunity. Active immunity चा अजून एक advantage आहे, that is it is lasts long. It long त्याचं ड्युरेशन असतो मल्टिपल टाइम्स, म्हणजे बऱ्याच लॉंग ड्युरेशनसाठी तर लास्ट करू शकते. काही केसेसमध्ये लाईफ लॉंग आपल्याला इम्युनिटी प्रोटेक्शन मिळतं, तर काही केसेसमध्ये आपल्याला बूस्टर डोस घ्यावा लागतो. म्हणजे आपण बूस्टर डोस पुन्हा घेऊ शकतो. म्हणजे एक समजा पहिला आपण डोस घेतला असेल एक, त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी पुन्हा आपण जर हवं असेल तर आपण पुन्हा एक सेकंड सेम वॅक्सिनचा बूस्टर डोस घेऊ शकतो. पण ओव्हरऑल ॲडव्हान्टेज काय येतं, तर ॲडव्हान्टेज इज इट लास्ट फॉर लॉंगर ड्युरेशन. दिस इज अ प्राईम ॲडव्हान्टेज ऑफ ॲक्टिव्ह इम्युनायझेशन. ओके, सो ॲक्टिव्ह इम्युनायझेशन ही बेटर का असते, कारण त्याच्यामध्ये त्याचा ड्युरेशन जो असतो तो लॉंगर असतो. पॅसिव्ह इम्युनायझेशन हे लॉंग करत म्हणजे लास्ट लॉंग करत नाही, शॉर्ट ड्युरेशनसाठी असते. इमिजिएट रिस्पॉन्स असतो पण तो शॉर्ट ड्युरेशनसाठी असतो. इथं कसं असतो, थोडा डिलेड रिस्पॉन्स असतो पण तो कसा असतो, लॉंगर ड्युरेशनसाठी असतो. अनदर इम्पॉर्टंट थिंग अबाउट दिस आर्टिफिशियल दिस ॲक्टिव्ह इम्युनायझेशन इज the 2 important things makes it more effective, and that is first memory
and second specificity. सो मेनली आपल्याला समजलं आता पहिल्यांदा पॅथोजन आला, इन्फेक्शन झालं, डिसीज झालं, पण इम्युन रिस्पॉन्स तयार झाला, थोड्या वेळाने तयार झाला, पण इम्युन रिस्पॉन्स तयार झाला, मेमरी सेल्स तयार झाल्या, मेमरी सेल्स कीप्स द मेमरी. त्यामुळे सबसिक्वेंट इन्फेक्शन झालं की तिथंच सबसिक्वेंट इन्फेक्शनला तिथं इमिजिएट रिस्पॉन्स किंवा चांगला रिस्पॉन्स डेव्हलप होतो, इम्युनिटी ॲक्टिवेट होतो. बट सेकंड दॅट इज स्पेसिफिसिटी. जो पहिल्यांदा साल्मोनेला टायफी आला, सेकंड टाइम पुन्हा साल्मोनेला टायफी आला, तर बरोबर ते साल्मोनेला टायफीच्या अगेन्स्ट सेम इम्युनिटी किंवा प्रोटेक्शन डेव्हलप केलं जातं. बाकीच्या सेल्स आपल्या किंवा टिश्यूज असतील त्यांच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होत नाही. दॅट मेक्स इट मोर इफेक्टिव्ह. सो स्पेसिफिसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड मेमरी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. These are the couple of factors which makes the active immunization more superior than the passive immunization. So this is all about the active immunization. I think you got the concept. That is the immunization in which the immune system of individual takes part after activation by an antigen. जेव्हा अँटीजन येतो ॲक्टिवेट करतो इम्युन सिस्टमला, आणि इम्युन सिस्टम जेव्हा ॲक्टिव्ह होते तेव्हा स्वतः पार्ट करते, स्वतः इम्युनिटी डेव्हलप करते, त्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह इम्युनायझेशन. सेकंड दॅट इज इट्स एक्झॅक्टली अपोजिट कन्सेप्ट आहे, अँड दॅट इज अ पॅसिव्ह इम्युनायझेशन. Passive immunization means taking a ready-made immunity from one human being to another human being. If suppose I am infected by a particular pathogen and I got cured, इन्फेक्शन झालं आणि मी काही दिवसांनी क्युअर झालो. क्युअर झाल्याचा अर्थ माझ्या ब्लडमध्ये इनफ अमाऊंट ऑफ अँटीबॉडीज तयार झाल्या असणार, आणि मी ते जे ब्लड आहे ते तुझं प्लाझ्मा आहे, तो प्लाझ्मा मी दुसऱ्या पर्सनला ज्याला इन्फेक्शन झालं असेल त्याला पण मी समजा तो डोनेट केला, तर माझ्या बॉडीमध्ये इम्युनिटीज किंवा जे अँटीबॉडी आहेत ते मी दुसऱ्या पर्सनला ट्रान्सफर करतो. दुसरा जो पर्सन आहे त्याच्यामध्ये ते अँटीबॉडीज रेडीमेड मिळणार आहेत, त्यामुळे त्याची स्वतःची इम्युन सिस्टम ॲक्टिव्ह होणार आहे का तर नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह इम्युनायझेशन. ओके, सो दिस पॅसिव्ह इम्युनायझेशन कन्सेप्ट म्हणजे आपण असं करू शकतो, वी कॅन ट्रान्सफर द कन्सेप्ट ऑफ ट्रान्सफर ऑफ इम्युनिटी फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल टू अनदर. एका इंडिव्हिज्युअलमधून दुसऱ्या इंडिव्हिज्युअलमध्ये इम्युनिटी ट्रान्सफर केली जाऊ शकते पॅसिव्हली. दिस कन्सेप्ट वॉज फर्स्ट टाइम गिवन बाय एमिल वॉन बेहरिंग. It was first time given by Emil von Behring and Hidesado Ikasuto. It was first time given by this concept, that is an immunity from one individual can be transferred to another individual. This concept was given by Hidesado Ikasuto. So Emil von Behring and Hidesado Ikasuto, these were the scientists who given the concept that an immunity can be transferred from one animal to another, one human being to another. एकामध्ये ज्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन गेलं, अँटीबॉडीज तयार झाल्या, त्या अँटीबॉडी दुसऱ्या पर्सनमध्ये ज्याला इन्फेक्शन झालंय ज्याच्यामध्ये अँटीबॉडी तयार होऊ शकत नाही, तर अशामध्ये ते ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. दिस इज कॉल्ड ॲज पॅसिव्ह इम्युनायझेशन. कारण जो रिसीव्ह करणारा अँटीबॉडीज त्याची इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होत नाही, त्याची इम्युन सिस्टीम इट डू नॉट टेक पार्ट, त्यामुळं त्याला आपण काय म्हणतो पॅसिव्ह इम्युनायझेशन. दिस कन्सेप्ट वॉज गिव्हन बाय दीज टू सायंटिस्ट. नॅचरली सुद्धा पॅसिव्ह इम्युनायझेशन होतं, नॅचरली सुद्धा होतं. कसं होतं नॅचरली पॅसिव्ह इम्युनायझेशन? दॅट इज फ्रॉम मदर टू बेबीज किंवा मदर टू फिटस. फिटस म्हणूया किंवा आपण बेबीज म्हणूया. सो जे लहान मुलं असतात त्या लहान मुलांच्या मध्ये किंवा जे इन्फंट्स आहेत, न्यूबॉर्न बेबीज असतील त्यांच्यामध्ये इम्युनिटी डेव्हलप नसते. मग त्यांच्यामध्ये इम्युनिटी ही मदरकडून जाते. कशी जाते? थ्रू द कोलोस्ट्रम और थ्रू द मिल्क. सो थ्रू द मिल्क और कोलोस्ट्रम अँटीबॉडीज फ्रॉम मदर आर ट्रान्सफर्ड टू फिटस. युजली आयजीएम टाईपच्या अँटीबॉडीज असतात. दिस इज अ पॅसिव्ह. कारण या फिटसमध्ये किंवा बेबीजमध्ये इन्फंट्समध्ये स्वतःची इम्युनिटी डेव्हलप झालेलीच नसते, त्यामुळे त्यांच्यामध्ये रेडीमेड इम्युनिटी पास केली जाते इन द फॉर्म ऑफ अँटीबॉडीज. दिस इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ नॅचरल इम्युनायझेशन. नॅचरल इम्युनायझेशनचं हे एक्झाम्पल आहे नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी.
सिमिलरली आर्टिफिशियली सुद्धा करू शकतो आपण. आर्टिफिशियल जे मी पुन्हा पुन्हा एक्झाम्पल सांगितलं की आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी किंवा इम्युनायझेशन. याच्यामध्ये काय, एका रिकवर्ड इंडिव्हिज्युअल मधून अँटीबॉडीज किंवा सिरा जे असतात, सिरा अँटीसिरा किंवा सिरम, सो अँटीसिरा फ्रॉम वन person who has recovered completely from the disease can be transferred to another individual, that is called artificial passive immunity किंवा artificial passive immunization. सो अशा पद्धतीने सुद्धा इम्युनायझेशन केलं जाऊ शकतं. एक तर डायरेक्ट नॅचरली होऊ शकतं किंवा सेकंड दॅट इज आर्टिफिशियली सुद्धा पॅसिव्हली ही इम्युनिटी ट्रान्सफर केली जाऊ शकते. पॅसिव्ह इम्युनिटीचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की इथं इमिजिएट रिस्पॉन्स डेव्हलप होतो. सो इट इज हायलाइटेड बाय कन्सेप्ट कॉल्ड इमिजिएट रिस्पॉन्स इज डेव्हलप. इमिजिएट म्हणजे आपण अँटीबॉडीज रेडीमेड प्रोव्हाइड केल्या असं मग पुन्हा ॲक्टिव्हेशन रिक्वायर्ड नाही, इंडक्शन रिक्वायर्ड नाही, डायरेक्टली रेडीमेड अँटीबॉडीज प्रोव्हाइड केल्या. सो इमिजिएट रिस्पॉन्स इज डेव्हलप्ड. पण आता काही ड्रॉबॅक सुद्धा शॉर्ट टाइम, इट डू नॉट लास्ट फॉर लॉंगर टाइम. सो शॉर्ट टाइमसाठीच ती ॲक्टिवेटेड असते शॉर्ट. दुसरी गोष्ट काय, अजून एक आहे त्याचा लिमिटेशन. हा पहिला लिमिटेशन आहे. दुसरा लिमिटेशन काय आहे पॅसिव्ह इम्युनायझेशनचा, तर इथं रिस्क इन्व्हॉल्व असतं. रिस्क कारण काय होतं की आपण एखाद्या पर्सनमधून प्लाझ्मा घेतला, ब्लड घेतलं, ब्लडमधून बाकी सगळ्या सेल्स रिमूव्ह केल्या, फक्त अँटीबॉडी असेल प्लाझ्मा घेतला आणि तो दुसऱ्या इंडिव्हिज्युअलमध्ये ट्रान्सफर केला, तर अशा वेळी बाकीचे पॅथोजन्स माझ्यामधून किंवा एका इंडिव्हिज्युअलमधून दुसऱ्या इंडिव्हिज्युअलमध्ये बाकीचे पॅथोजन्स पण जाण्याची शक्यता असते किंवा बाकीचे अँटीजेन्स सुद्धा जाण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडी रिस्क इथं डेफिनेटली इन्व्हॉल्व असते. क्लिअर. अजून एक आहे इथं असं पण होऊ शकतं की हायपर इम्युन रिस्पॉन्स पण डेव्हलप होऊ शकतो. जास्त प्रमाणात अँटीबॉडीज गेल्या की मग त्या अँटीबॉडीच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होऊ शकतात. सो आपली इम्युन सिस्टीम हायपर सेन्सिटिव्हिटी बघायला मिळू शकते किंवा हायपर इम्युनिटी डेव्हलप होऊ शकते. हायपर इम्युनिटी कॅन बी डेव्हलप आहे, ॲलर्जिक रिॲक्शन्स डेव्हलप होऊ शकतात. तर हे रिड्यूस करण्यासाठी हा जो आहे कन्सेप्ट हायपर इम्युनिटी, की आपल्या अँटीबॉडीज जर दिल्या ते एक्सेसमध्ये झाल्या तर अशा वेळी त्या अँटीबॉडीच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होऊ शकतो. हे प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं जातं, युजली हॉर्स सिरमिस्टिक, हॉर्स अँटीबॉडीज आहेत. हॉर्समध्ये एखादा पॅथोजन इंजेक्ट करायचा, त्याच्यातून ब्लड घ्यायचं आणि त्या ब्लडमधून प्लाझ्मा सेपरेट करायचा आणि दॅट कॅन बी डोनेटेड. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती की अँटीजेनमध्ये दोन पार्ट असतात अँटीबॉडीजमध्ये. एक असतो फॅब रिजन, दुसरा असतो एफसी रिजन. सो प्लाझ्मा आपण किंवा हॉर्स अँटीबॉडीज घेतल्या, त्यातला हा जो एफसी रिजन आहे हा रिमूव्ह केला जातो बाय युझिंग ट्रिप्सिन एन्झाइम, हायड्रोलायटिक एन्झाइम. सो अँटीबॉडीज ग्लायकोप्रोटीन्स असतात, त्याला आपण ट्रिप्सिन नावाचा एक प्रोटीलायटिक एन्झाइम आहे, त्याची जर ट्रीटमेंट दिली, एफसी पोर्शन रिमूव्ह केला, तर फक्त अँटीबॉडी बाइंडिंग पोर्शन ठेवला आपण हा फॅब रिजन. त्यामुळे हायपर ॲक्टिव्हेशन ऑफ इम्युन सिस्टीम इथं प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं. सो इन दिस वे we have studied the couple of concepts, like we have studied the active immunization in which immune system takes part of a particular individual, and second passive immunization की ज्याच्यामध्ये immune systemचा काही रोल नसतो, रेडीमेड अँटीबॉडीज घेतले जातात. तो ओव्हरऑल आय थिंक की वॅक्सिनचा कन्सेप्ट तुम्हाला समजलं असेल की वॅक्सिनमध्ये आपण अँटीजेन्स घेतो आणि मग तो अँटीजेन आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टमला ॲक्टिवेट करतो. दिस इज अ कन्सेप्ट कॉल्ड ॲज वॅक्सिन. In the next lecture we will be discussing, or in the upcoming lectures we will be discussing how the vaccine specifically works, how it activates immune system, that is mechanism. We will be discussing the types of different vaccines and how to prepare, that is methods of production of different types of vaccines. Till then, thank you.